नमस्कार. राष्ट्रीय समाज पक्षाच्या या सत्यशोधन शिबिरामध्ये मला आमंत्रित केल्याबद्दल मी महादेव जानकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आमची ओळख काही फार जुनी नाहीये. आमची खूप चांगली ओळख करून देण्याचं श्रेय देवेंद्र फडणवीस यांना आहे. परवा आम्ही जे आंबा काजू उत्पादकांच्या संबंधातल्या आंदोलनामध्ये सहभागी झालो त्याच्यात पोलिसांनी आम्हाला सगळ्यांना धरून नेलं. त्यावेळेला जानकर साहेबांनी टीव्हीवर सांगितलेलं आपल्यापैकी काही लोकांनी ऐकलं पाहिलं असेल की 2 पोलीस 2 ठिकाणी त्यांचे पाय धरून त्यांना ओढत होते. त्यावेळेला त्यांचा हात धरून त्यांना खाली खेचणारा माणूस मी आहे. म्हणजे जानकर साहेबांना पुढे जाताना असं म्हणता येईल की मी अजून पुढे जाऊ शकलो असतो, पण दीपक पवारने माझा हात खेचल्यामुळे मला पुढे जाता आलं नाही. या प्रकारे आम्ही आंदोलनाच्या निमित्ताने एकत्र आलो आणि तुम्ही मला या शिबिरामध्ये इथं आमंत्रित केलं. मी सगळ्या कार्यकर्त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो. अगदी सुरुवातीला एक निरीक्षण नोंदवतो जे महाराष्ट्रातल्या सगळ्याच राजकीय पक्षांना कमी अधिक प्रमाणात लागू आहे. कदाचित शिवसेना हा पक्ष जर सोडला तर बाकी सगळ्याच पक्षांना हे कमी अधिक प्रमाणात लागू आहे. या संपूर्ण सभागृहामध्ये स्त्रियांची संख्या एक रांग भरेल एवढीच आहे. तर स्त्रियांची संख्या पुढच्या परिषदेमध्ये पुढच्या शिबिरामध्ये एक बाजू भरेल एवढी होईल या प्रकारचं संघटन करण्याची जबाबदारी या संघटनेतल्या पुरुषांची आहे असं मी त्यांना नम्रपणे सुचवतो. आणि दरवेळेला समाजाचं काम तुम्हीच केलं पाहिजे असं नाही. काही वेळेला तुमच्या बायकोने ते केलं तरी चालेल, बहिणीने केलं तरी चालेल, आईने केलं तरी चालेल. आणि त्यांच्यातलं कोणीही तुम्हाला योग्य सापडलं नाही तर तुमच्या गावातलं, तुमच्या वस्तीतलं, तुमच्या तांड्यावरची योग्य असं काम करणारी स्त्री पुरुष कोणीही काम करणारं सापडलं आणि त्याला जर तुम्ही पुढाकार देऊ शकलात कामाच्या दृष्टीने तर मला वाटतं त्याचा काही एक उपयोग होऊ शकेल. एखादा पक्ष आपल्या कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी शिबिर घेतो, त्या शिबिरासाठी 2500 रुपयाचं शुल्क लावतो आणि तरीही 150-200 लोक आपल्याकडे शिबिरासाठी येतात. ही आत्ताच्या काळामध्ये चमत्कार वाटावी अशा प्रकारची गोष्ट आहे. म्हणजे हे 2500 रुपये म्हणजे साधारणपणे लाडक्या बहिणीला एका महिन्याला मिळतात तेवढे पैसे आहेत. तर लाडक्या बहिणीला मिळणारे एवढे पैसे बऱ्याच लाडक्या भावांनी सॅक्रिफाईस केलेले आहेत, काही लाडक्या बहिणींनी पण सॅक्रिफाईस केलेले आहे. तर आपल्या पक्षाचं काम ऐकण्यासाठी आपल्या पक्षाच्या व्यासपीठावर कोण अभ्यासक, तज्ज्ञ, कार्यकर्ते, राजकीय नेते येत आहेत त्यांचं म्हणणं ऐकण्यासाठी कार्यकर्ते वेगवेगळ्या भागामधनं जर पैसे देऊन येत असतील तर मला असं वाटतं हा छोटा पण चांगला ट्रेंड आहे. तुम्ही हा ट्रेंड तुमच्या पक्षाच्या पातळीवर जपला पाहिजे. महाबळेश्वर मध्ये यशवंतराव चव्हाण साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि नंतर ते केंद्रात गेल्यावर सुद्धा काँग्रेस पक्षाची शिबिरं व्हायची आणि त्यातनं काँग्रेसचा जो कार्यकर्ता आहे, पहिल्या दुसऱ्या पिढीतला कार्यकर्ता, त्या कार्यकर्त्याची वैचारिक मशागत झालेली आहे असं तुम्हाला दिसतं. आज आपल्या देशामधलं जे अत्यंत पॉवरफुल असं वॉशिंग मशीन आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी, जेव्हा ते सत्तेत नव्हते त्या काळामध्ये त्यांची शिबिरं व्हायची. आता त्यांना शिबिरं घेण्याची गरज निर्माण झालेली नाही किंवा राहिलेली नाही, कारण दर आठवड्याला त्यांच्या पक्षामध्ये इतर पक्षामधनं ओवाळून टाकलेले शेकडो लोक येत आहेत आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या पक्षामध्ये शिबिरं घेण्याची गरज नाही. त्यांच्या पक्षात फक्त एंट्रीचा दरवाजा आहे, एक्झिटचा दरवाजा नाही. पण एक वेळ अशी येईल ज्या वेळेला या पक्षाला पण गळती लागेल. एक वेळ अशी येईल जेव्हा जनमताचा कौल बदलेल आणि त्यावेळेला काम करणारे, वैचारिक बांधिलकी असणारे लोक किती महत्वाचे आहेत याचं भान सगळ्या राजकीय पक्षांना येईल. तुम्हाला तुमच्या पक्षाच्या पातळीवर ही गोष्ट महत्वाची वाटते. मी जानकर साहेबांचं आणि त्यांच्या राज्य कार्यकारिणीतल्या सर्व सहकाऱ्यांचं यासाठी मनपूर्वक अभिनंदन करतो. तुम्ही मला जो विषय दिलेला आहे तो पुरोगामी महाराष्ट्राची दशा आणि दिशा असा विषय आहे. मगाशी सपकाळ साहेब बोलताना त्यांनी अशोक खरातचा उल्लेख केला.
अशोक खरात बरोबर सर्वाधिक दोस्ती असणारी व्यक्ती आपल्या राज्याच्या महिला आयोगाची अध्यक्ष होती आणि त्या बाईंच्या कारकिर्दीचा बोभाटा होण्याच्या अगोदर 2च दिवस त्यांनी केलेल्या भाषणामध्ये त्यांनी सगळ्यांना सांगितलं होतं की देवाच्या आरत्या वगैरेच्या भानगडीत पडू नका, संविधानाची आरती करण्याची ही वेळ आहे, संविधानाची आरती करायला पाहिजे असं जाहीर व्यासपीठावरनं सांगणारी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती प्रत्यक्षामध्ये अशोक खरातची पार्टनर आहे, अशोक खरातच्या काळ्या धंद्यांमध्ये सामील आहे का त्याचं मेंटरिंग करणारी व्यक्ती आहे हे लोकांना कळत नाही. आणि फक्त तेवढंच घडतं असं नाही तर एरवी एखादा विकास लवांडे सारखा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करणारा एक हरिभक्त परायण माणूस तो काहीतरी भूमिका मांडतो म्हणून पोलीस त्याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी देतात, पण त्याच्यावर शाई टाकणारा जो माणूस आहे संग्राम भंडारे त्याने मात्र गुन्हा केला, गुन्हा मान्य केला, त्याच्याबद्दलचा अभिमान व्यक्त केला तरी सुद्धा त्या माणसाचं काही होत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपल्यापैकी कोणाला असं वाटत असेल की महाराष्ट्र हा पुरोगामी आहे तर पुरोगामी म्हणजे काय तर प्रोग्रेसिव्ह विचारांचा, प्रगत विचारांचा, आधुनिक विचारांचा, विवेकवादी विचारांचा, असा विवेकवादी विचारांचा महाराष्ट्र आजच्या घडीला आपल्या समोर आहे का, अशा प्रकारचा एक प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे. तुम्ही राजकीय पुढारी बघा, तुम्ही IAS IPS अधिकारी बघा, नगरसेवकांपासून वर जाणारे सगळ्या पातळीवरचे लोक बघा, त्यांचं नुसतं सोशल मीडिया प्रोफाईल तुम्ही जर चेक केलं तर त्यांचे महिन्यातले किमान 15 दिवस कुठल्या ना कुठल्या देवस्थानाच्या दर्शनासाठी घालवलेले आहेत. म्हणजे जितक्या वेळेला ते तुम्हाला सामाजिक कामं करताना दिसतील कदाचित त्यापेक्षा अधिक काळ ते कुठल्या तरी देवस्थानाच्या दर्शनाला जाताना दिसतील, किंबहुना ते स्वतः दर्शनाला जातात एवढाच भाग नाही तर ते अनेक ठिकाणी आपल्या मतदारसंघातल्या लोकांना याच पद्धतीने लोकांना देव धर्माच्या भोवती घोटाळत राहता येईल आणि त्या माणसांना नवीन काही विचार करावासा वाटणार नाही याच्या प्रकारची सोय करताना आपल्याला सातत्याने दिसते. अशा प्रकारचा महाराष्ट्र आधीपासून होता का आणि अशा प्रकारचा महाराष्ट्र गेल्या काही वर्षांमध्ये कशामुळे निर्माण झाला. आपण ज्या वेळेला असं म्हणतो की हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, म्हणजे किती काही वर्षांच्या पूर्वीपर्यंत आपण फक्त शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे असं म्हणत होतो. खरं तर टेक्निकली आपण ते फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हटलं पाहिजे, कारण फुले आधी येतात, शाहू नंतर येतात आणि आंबेडकर त्याच्यानंतर येतात कालानुक्रमाने, पण आपण बोलण्याच्या पद्धतीप्रमाणे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हणत आलेलो आहोत. अजित पवारांनी ज्या वेळेला त्यांचा पक्ष सोडला आणि ते विकासासाठी म्हणून भाजपच्या बरोबर गेले त्यावेळेला त्यांच्या आणि मूळ पक्षामध्ये वाद झाला की शरद पवारांचं नाव वापरायचं की नाही, आणि मग ते नाव जर वापरायचं नाही, यशवंतरावांचं नाव जर वापरायचं नाही तर मग सबस्टिट्यूट म्हणून काय वापरायचं, म्हणून मग त्या पक्षाने शिवशाहू फुले आंबेडकर अशा प्रकारचं नाव स्वतःच्या पक्षाच्यासाठी घेतलं. तुम्हाला जर 2014ची निवडणूक आठवत असेल तर भारतीय जनता पक्षाने त्यांचा सगळा प्रचार शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे आणि आम्ही महाराष्ट्र जिंकणार आहोत अशा प्रकारच्या पान भराच्या जाहिराती केलेल्या तुम्हाला दिसतील. जर शिवाजी महाराजांचा आशीर्वाद एखाद्याच्या सोबत असेल, जर शिवाजी महाराजांची भूमिका एखाद्या राजकीय पक्षाच्या एखाद्या विचार करणाऱ्या व्यक्तीच्या सोबत असेल तर त्यांच्याकडनं सामाजिक तेढ कशी निर्माण केली जाईल, त्यांच्याकडनं धार्मिक तेढ कशी निर्माण केली जाईल, त्यांच्याकडनं अंधश्रद्धेचं समर्थन कसं केलं जाईल, या प्रकारचा प्रश्न अनेक लोकांना पडताना दिसत नाही. तुमच्या या कार्यक्रमाला येण्याच्या निमित्तानं मी थोडंसं, मला आधी माहिती होतं पण मी थोडंसं अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला जानकरांच्या बद्दल. त्यांनी त्यांच्या राजकारणाचे जे काही वेगवेगळे टप्पे आलेले आहेत त्यातला एक टप्पा रिपब्लिकन डावी लोकशाही समितीचा आहे. या रिपब्लिकन डावी लोकशाही समितीच्या प्रयोगामध्ये ते होते, भारतीय जनता पक्षाच्या बरोबर ते होते, भारतीय जनता पक्षाच्या सोबत असताना त्यांनी मंत्रिपदही मिळवलं आणि त्यानंतरच्या काळात त्यांची एक महत्वाची भूमिका मला जी वाटली ती अशी आहे की छोटे छोटे पक्ष संपवणं
ही भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेचा भाग आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या पासून लांब राहिलं पाहिजे. या महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी अंधश्रद्धा जर कुठली असेल तर भारतीय जनता पक्ष हा छोट्या पक्षांचा मित्र आहे. ही सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. त्या अंधश्रद्धेपासून जानकर साहेब तुम्ही वेळीच बाहेर आलात, याबद्दल मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो. फक्त मी तुम्हाला एक सांगतो की सिंहगडावर म्हणजे तेव्हाच्या कोंढाण्यावर ज्याप्रमाणे सूर्याजीने मावळ्यांना असं सांगितलं की आता मागचे दोर कापून टाकलेले आहेत, तसंच तुम्ही इथं पाचगणीत आलेल्या तुमच्या मावळ्यांना सांगायला पाहिजे की आता भारतीय जनता पार्टी, RSS, संघ आणि रेशीमबाग यांच्या बरोबरचे सगळे दोर आम्ही कापून टाकलेले आहेत. आता त्यांच्या नादाला पुन्हा लागायचं नाही. हे जे आहे हे घडलं नाही तर महाराष्ट्रामध्ये मोकळा श्वास घेण्याची परिस्थिती नाही. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा पुरोगामी विचार जर जपायचा असेल तर भारतीय जनता पक्षापासून किमान काही हाताचं अंतर ठेवल्याशिवाय तुम्हाला तो विचार जपता येणं शक्य नाही. म्हणजे तुम्ही भाजप बरोबर जाल आणि धर्ममुक्त व्हाल, तुम्ही भाजप बरोबर जाल आणि अंधश्रद्धा मुक्त व्हाल, तुम्ही भाजप बरोबर जाल आणि सहिष्णू व्हाल, तुम्ही भाजप बरोबर जाल आणि प्रोग्रेसिव्ह विचारांचे व्हाल, असं कधीही घडण्याची शक्यता नाही. कारण त्यांच्या डोक्यातलं जे हिंदी हिंदू हिंदुस्थानचं कथन आहे ते हा देश एकसाची पद्धतीने घडवणारं कथन आहे आणि त्या दृष्टीनं त्यांना मुळामध्ये या राज्यात, या देशात कुठेही विरोधी पक्ष नावाची कसलीही गोष्ट नको आहे. राज्यामध्ये किंवा देशामध्ये ज्याला आपण पुरोगामित्व म्हणतो त्या पुरोगामित्वामध्ये माझी एक भूमिका आहे, जानकरांची दुसरी भूमिका आहे. आज जानकर त्यांच्या भूमिकेने सत्तेत असतील आणि मी विरोधात असेल, उद्या मी माझ्या भूमिकेने सत्तेत असेल, ते विरोधात असतील, तर आमचं सह अस्तित्व असणं शक्य आहे. या प्रकारची भूमिका आधुनिक लोकशाहीमध्ये मान्य असलेली भूमिका आहे. आधुनिक लोकशाही व्यवस्थेची चौकट वापरून हुकुमशाही आणि फॅसिझम कसा आणता येतो याचं भारतीय जनता पक्ष हे इतकं उत्तम उदाहरण आहे की त्यांच्या सोबत राहून तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पुरोगामी आणि सेक्युलर राहता येण्याची काही शक्यता नाही. तुमच्यापैकी काही लोकांना नांदेडचे एक आदर्श गृहस्थ माहिती असतील, आहेत का माहिती? नांदेडचे ते आदर्श गृहस्थ आहेत. त्यांच्या वडिलांनी मराठवाड्यामध्ये पाणी आणलं आणि त्यांनी मराठवाड्यामध्ये सत्यसाईबाबा आणि भ्रष्टाचार आणला. त्यांनी मराठवाड्यामध्ये सत्यसाईबाबा आणले असं मी का म्हणतो? राज्याचे मुख्यमंत्री असताना वर्षा बंगल्यावर या माणसाने सत्यसाईबाबांना आणलं आणि सत्यसाईबाबांचे पाय वर्षा बंगल्यावर आणून त्यांना धुतले. हे महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे. हे ज्या वेळेला घडलं त्याच वेळेला काँग्रेस पक्षाचे डोळे उघडायला पाहिजे होते की आपण चुकीच्या माणसाच्या हातामध्ये तिजोरीच्या किल्ल्या दिलेल्या आहेत. पण काँग्रेस हा इतका जुना पक्ष आहे की त्यांना शहाणपण यायला पण थोडा वेळ लागतो. त्याच्यामुळे त्यांना ते कळेपर्यंत हा माणूस भाजपमध्ये लंपास होऊन निघून गेला. या प्रकारचे लोक तुम्हाला पुरोगामित्वाचा चेहरा घेऊन महाराष्ट्रामध्ये फिरताना दिसतील. म्हणजे तुम्ही एक 15 दिवसांच्या पूर्वी प्रशांत आंबी नावाच्या एका प्रकाशकाला संजय गायकवाड नावाचा बुलढाण्याचा आमदार आई बहिणीवरनं शिवीगाळ करताना तुम्ही पाहिलं असेल. त्याने का शिवीगाळ केली? तर शिवाजी कोण होता या नावाचं पुस्तक पानसरेंनी लिहिलं आणि ते पुस्तक लोकांच्या पर्यंत गेलं. ते पुस्तक संजय गायकवाड यांनी स्वतः वाचलेलं नाहीये, त्यांच्या बायकोला एका कार्यक्रमात मिळालंय. म्हणजे साक्षर असेल तर त्यांची बायको आहे, तिच्या हातामध्ये ते पुस्तक लागलंय. कुणीही संजय गायकवाडच्या हातामध्ये ते पुस्तक देण्याची चूक केली नाही, पण बायकोच्या हातातलं पुस्तक नवऱ्याच्या हातात आलं आणि मग शिवाजी कोण होता या पुस्तकाचं कव्हर बघून संजय गायकवाडनी त्या प्रशांत आंबीला शिवीगाळ केली आणि ती शिवीगाळ करताना पानसरेचं काय झालं तुला माहिती आहे ना, तुझं पण तेच होईल असं त्यांना सांगितलं. गोविंद पानसरेंनी
ज्या प्रकारचा महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्न केला ते आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे. विचार करणाऱ्या लोकांचा महाराष्ट्र, श्रमिकांचा महाराष्ट्र, चिकित्सा करणाऱ्या लोकांचा महाराष्ट्र घडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि जरी ते डाव्या चळवळीमध्ये असले तरी डाव्या चळवळीमध्ये जो एक पठडीबाजपणा आहे, जी एक प्रकारची पोथीबद्धता आहे, तशा प्रकारची पोथीबद्धता नसलेला डावा कार्यकर्ता, रस्त्यावरचा कार्यकर्ता असे पानसरे होते. त्या पानसऱ्यांनी त्यांच्या वयाची 75 झाल्यावर कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या 75च्या निमित्त थैल्या देणं, सत्कार करणं हे उद्योग करायचे नाहीत, त्याऐवजी 75 पुस्तकं तयार झाली पाहिजे. अशा प्रकारचं काम करणारा माणूस हा चिकित्सक वृत्तीचा आहे. तो चिकित्सक वृत्तीचा माणूस महाराष्ट्रामध्ये मारला जातो. त्याला मारणारी जी माणसं आहेत ती अद्यापपर्यंत पोलिसांच्या हातात लागत नाहीत. पण त्या माणसाची मरणोत्तर निर्भत्सना करणारा माणूस मात्र बुलढाण्याचा आमदार आहे. म्हणजे आपल्या समाजामध्ये काय प्रकारचे लोक आजच्या घडीला समाजामध्ये मानमान्यता मिळवून आहेत याचा तुम्हाला एक अंदाज येण्याची शक्यता आहे. तुम्ही असा प्रश्न स्वतःला विचारू शकाल, मलाही विचाराल, की आत्ताचा आपल्या समाजामध्ये लोकांमध्ये देवा धर्माचं फॅड इतकं आहे, सगळ्याच समाजामध्ये आहे. देवा धर्मांचं आहे, बाबा बुवांचं आहे आणि सर्व धर्मीय आहे. असं असताना तुम्ही आम्हाला या प्रकारच्या गोष्टीपासून बाजूला जाऊन तुम्ही सेक्युलर वागलं पाहिजे, प्रगत वागलं पाहिजे असं सांगण्याचं कारण काय आहे? मी तुम्हाला सांगतो. तुमच्यापैकी काही लोकांनी मधल्या काळामध्ये त्या देऊळ बंद 1, देऊळ बंद 2 या सिनेमांच्या जाहिराती पाहिल्या असतील. टेलिव्हिजन मध्ये तशाच प्रकारच्या धार्मिक स्वरूपाच्या मालिका पाहिल्या असतील. या सगळ्या मालिका, हे सगळे सिनेमे ज्या वेळेला तुम्ही पाहता त्यावेळेला एखाद्या समाजामध्ये एखाद्या माणसाची, एखाद्या व्यक्ती समूहाची प्रतिष्ठा, त्यांचा विकास हा अंतिमतः देवावर, धर्मावर, दैवावर, नियतीवर असा अवलंबून आहे असं मानण्याकडे कल आहे. म्हणजे 100-200 वर्षांच्या पूर्वी ज्या वेळेला शेतात काही पिकत नव्हतं, काही एखाद्या प्रकारचं अरिष्ट येत होतं, त्यावेळेला तंत्रज्ञान नसल्यामुळे माणसांनी देवाला एखादा बोकड कापला, त्यावेळेला देवाची भाकणूक केली, देवाची आणखी काही उपासना केली तर ते समजण्यासारखं होतं. आज आपल्याला कळतंय की मराठवाड्यात पाणी नाही, याचं कारण मराठवाड्याचं आणि एकूणच महाराष्ट्राचं जलव्यवस्थापन पूर्ण बिघडलेलं आहे. महाराष्ट्राचं जलव्यवस्थापन पूर्ण का बिघडलंय? कारण वातावरणीय बदलांच्यामुळे माणसांच्या जगण्याचा पूर्ण तोल ढासळलाय. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जर पुढे जायचं असेल, आपल्याला पर्यावरणाच्या अंगाने, विकासाच्या अंगाने जर सगळ्या आयुष्याचा नीट विचार करायचा असेल तर आपल्याला समाजाच्या समोर पडणारे जे प्रश्न आहेत त्यांचा नीट मागोवा घेण्याची गरज आहे. प्रागतिक विचार, पुरोगामी विचार या प्रकारची गोष्ट आपण करायला पाहिजे, अशी गोष्ट आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये बिंबवतो. आपला समाज बऱ्याच अंशी धार्मिक आहे, आपला समाज बऱ्याच अंशी गतानुगतिक आहे, आपला समाज बऱ्याच अंशी आधीच्या पिढ्यांनी जे काही केलं तेच फॉलो करणारा, त्याचंच अनुकरण करणार आहे. आता जानकर साहेबांच्या सारखा माणूस ज्या वेळेला राजकीय पक्ष चालवतो त्यावेळेला राजकीय पक्ष चालवणाऱ्या माणसाला अनेक प्रकारच्या गोष्टींचा विचार करायला लागतो. म्हणजे तुम्हाला एखाद्याच्या घरातल्या बारशापासून, मैतापासून सगळ्या प्रकारच्या गोष्टींसाठी कार्यकर्त्यांकडे जावं लागतं. आणि राजकीय पुढाऱ्यांचं हे एक अत्यंत महत्वाचं काम होऊन बसलंय. म्हणजे एखाद्या भागामध्ये पाणी आणलं नाही आमदाराने तरी चालण्यासारखं आहे, पण लग्नाला गेला नाही आमदार तर लोकांना त्रास होतो. म्हणजे आपल्याकडे समाजात विचार करण्याच्या पद्धतीमध्ये अशा प्रकारचा बदल गेल्या काही काळामध्ये घडतो आहे की भौतिक बदलांचं तुम्ही आम्हाला सांगू नका, भौतिक प्रगतीच्या बाबतीमध्ये तुम्ही आमच्याशी चर्चा करू नका. तुम्ही आमचे अधिभौतिक स्वरूपाचे प्रश्न, आध्यात्मिक स्वरूपाचे प्रश्न सोडवा. मग लोक काय करतायत बघा, सगळे आपले जे लोकप्रतिनिधी आहेत, बरेचसे लोकप्रतिनिधी तुम्हाला असं दिसेल राजकीय पुढारी आपल्या मतदारांना चारधाम यात्रेला घेऊन जातील, शिर्डीला घेऊन जातील, ज्योतिबाला घेऊन जातील, बाळूमामाच्या यात्रेला घेऊन जातील. तुम्ही सांगाल त्या ठिकाणी राजकीय पक्षाचा नेता तुम्हाला घेऊन जातो. त्याची अपेक्षा फक्त इतकीच असते की मतदानाच्या दिवशी
तुम्ही मतदान केंद्राकडे फिरकलं पाहिजे आणि फिरकल्यावर त्याच्या पक्षाचं चिन्ह लक्षात ठेवून त्याच चिन्हाला मतदान केलं पाहिजे. हे जे आहे ही एक प्रकारची भाबडी श्रद्धा आहे राजकीय पुढाऱ्यांची मतदारांच्याकडनं. पण मतदार ही एक चलाक जमात आहे. लोकशाहीमध्ये आता लोक काय म्हणतात की मतदार हा राजा आहे, मतदार हा सुज्ञ आहे, मतदार हा सगळ्यात शहाणा आहे. आपण सगळे मतदार आहोत. आपण सगळ्यांनी वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये मतदान केलेलं आहे. तुम्ही थोडंसं आत्मपरीक्षण करून स्वतःला असं विचारून बघा की आपण दरवेळेला सुज्ञ आहोत का? आपण दरवेळेला मतदार राजा आहोत का? आपण दरवेळेला शहाणे आहोत का? का आपण हे बघतो की आमच्या सोसायटीत, आमच्या भागामध्ये आम्हाला एखाद्या माणसाकडनं देऊळ बांधून मिळालंय, देवस्थानाचं पुनरुद्धार करून मिळालंय म्हणून त्याला आम्ही मतदान करतोय, का आम्ही सर्वसामान्य अशा प्रकारचं विकासाचं काम त्या माणसांनी केलेलं आहे म्हणून करतोय? साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आपल्याकडचे 40 लोक गुवाहाटीला गेले बघा. ते गेले गुवाहाटीला जाऊन त्यांनी पक्ष बदलला आणि त्याच्यानंतर त्या सगळ्यांची ओळख 2 प्रकारची झाली. एक म्हणजे 50 खोके एकदम ओके असं त्यांना म्हटलं गेलं आणि दुसरं म्हणजे गुवाहाटीचे रेडे अशी त्यांची दुसरी ओळख झाली. आता ही ओळख का झाली? कारण अशी चर्चा त्या काळामध्ये होती की कामाख्या देवी पुढं जर काही एखाद्याच्या मनामध्ये कल्पना असेल, एखाद्याच्या मनामध्ये काही अपेक्षा असेल तर असा काही रेडा कापला तर ती इच्छा पूर्ण होते. आता प्रत्यक्षात जे लोक गुवाहाटीमध्ये गेले त्यांनी हे केलं का नाही मला माहिती नाही. पण तुमच्यातले जे लोक साताऱ्यातले आहेत, तुमच्यातले जे लोक या जिल्ह्यामधले पलीकडच्या भागातले आहेत, त्यांच्या मनामधल्या चर्चा अमावस्या पौर्णिमेच्या काय असतात हे तुम्ही इथल्या लोकांना विचारून बघा. म्हणजे अमावस्या पौर्णिमेला विकास कामं करणाऱ्या माणसांच्या घरामध्ये काय होतं याच्या चर्चा जर आपण नीटपणाने ऐकल्या तर आपल्या असं लक्षात येईल की बाहेर जे लोक तुम्हाला सांगतात की रस्ता म्हणजे विकास आहे, पूल म्हणजे विकास आहे, अटल सेतू म्हणजे विकास आहे, वाढवण बंदर म्हणजे विकास आहे, मुरबे म्हणजे विकास आहे, अशा भौतिक सुविधा म्हणजे विकास आहे असं तुम्हाला सांगणारे जे लोक आहेत त्या माणसांच्या हातातले गंडे दोरे तुम्ही बघा. त्या माणसांनी केलेल्या उपासना, त्या माणसांनी केलेल्या पूजा, त्या माणसांनी केलेले अघोरी विधी तुम्ही बघा. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की लोकांना बाहेरून प्रागतिक व्हा असं सांगणारा आपला जो राजकीय वर्ग आहे तो काय पद्धतीने विचार करताना दिसतोय. आज महाराष्ट्रामध्ये आपण सर्व प्रकारच्या समाजामध्ये लोकांशी बोलताना, लोकांशी वागताना हा विचार करतो की आपल्याला समाज शहाणा बनवायचा असेल, आपल्याला समाज विचारी बनवायचा असेल तर आपण काय पद्धतीनं वागलं पाहिजे आणि काय पद्धतीनं समाजाची दिशा असायला पाहिजे. आताच्या घडीला एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही इथं बसलेले आहात. 1.5 दिवस तुम्ही आता इथं बसाल. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या काही एक जबाबदाऱ्या बाजूला टाकून एका राजकीय पक्षासाठी तुमच्या आयुष्याचा काही एक वेळ देण्यासाठी इथं आलेले आहात. हे स्वाभाविक आहे की तुमच्या मनामध्ये अशा कल्पना आहेत की या शिबिराच्या नंतर 6 महिन्यांनी, वर्षभराने या पक्षामध्ये तुमचा काही एक राजकीय उत्कर्ष झाला पाहिजे, तुमचा काही एक संघटनात्मक उत्कर्ष झाला पाहिजे. कदाचित पुढच्या निवडणुका होतील त्यावेळेला तुम्हाला काहीतरी तिकीट मिळालं पाहिजे, तुमच्याकडे संघटनेचं एखादं महत्वाचं पद असलं पाहिजे. पण हे करत असताना ज्या लोकांच्याकडे तुम्ही जाणार आहात किंवा ज्या लोकांच्याकडे तुम्ही जात आहात त्या माणसांच्या विचार करण्याच्या प्रवृत्तीमध्ये, त्या माणसांच्या विचार करण्याच्या मांडणीमध्ये काही प्रकारचा बदल तुमच्याकडनं होतोय का याचा एक विचार कार्यकर्ते म्हणून तुम्ही करण्याची गरज आहे. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते एकेकाळी असं होते. म्हणजे मगाशी सपकाळ साहेबांनी उल्लेख केला त्या भिलारे गुरुजींचा, ज्यांनी महात्मा गांधींच्या हत्येच्या अनेक प्रयत्नांपैकीचा एक प्रयत्न इथं या महाराष्ट्रीय माणसानं तो प्रयत्न अडवला. पण तो प्रयत्न नंतरच्या टप्प्याला अडवता आला नाही आणि गांधींची हत्या झाली. म्हणजे एकेकाळी राजकीय कार्यकर्ते असे स्वतःच्या जीवाचं बलिदान करणारे किंवा स्वतःचा जीव पणाला लावणारे आता असे पण होते. आता तुम्ही राजकीय पक्षांमध्ये पहा, आता बहुतांश राजकीय पक्षांमध्ये काही सन्माननीय अपवाद वगळता
तुम्हाला जे कार्यकर्ते दिसतात ते तैनाती फौजेसारखे कार्यकर्ते आहेत. ते तुम्हाला 300, 500, 1000 रुपयांवर उपलब्ध होतात. अनेक पक्षांमध्ये तर असे कार्यकर्ते आहेत की जे आज तुम्हाला उपलब्ध आहेत, उद्या दुसऱ्या कोणाला तरी उपलब्ध आहेत. त्यांच्या गळ्यातला फक्त मफलर बदलतो आणि पैसे देणारा माणूस बदलतो. या परिस्थितीमध्ये माणसांची कमिटमेंट काय आहे? माणसांची कमिटमेंट फक्त व्यवहाराला आहे. माणसांची कमिटमेंट आपण एखाद्या राजकीय पक्षामध्ये जाऊन कुठला तरी समाज बदलला पाहिजे, माणसांची विचार करण्याची पद्धत बदलायला पाहिजे, याच्याबद्दल फार काही विचार लोक करत नाहीत. लोक असं मानतात की मी कुठल्या तरी एका राजकीय पक्षात आहे, मी कुठल्या तरी एका राजकीय पक्षात आहे कारण मला करिअर करायचं आहे. माझ्या करिअरच्या मार्गामध्ये ज्या ज्या पक्षांचा उपयोग होईल त्या त्या पक्षांचा मी उपयोग करीन. असा उपयोग करणारा माणूस ज्या वेळेला राजकीय कार्यकर्ता असतो, आणि समकालीन महाराष्ट्रामध्ये अशा राजकीय कार्यकर्त्यांचं प्रमाण प्रचंड मोठं आहे. असे कार्यकर्ते ज्या वेळेला असतात तेव्हा त्यांच्या दृष्टीनं राजकीय पक्ष हे सुद्धा वापरून फेकून देण्याचं साधन आहे. हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे. जानकर साहेबांनी तुम्हाला विचारायच्या अगोदर की तुमच्या दृष्टीनं राष्ट्रीय समाज पक्ष हे समाज बदलण्याचं साधन आहे का फक्त राजकीय उत्कर्षाचं साधन आहे? जर समाज बदलण्याचं साधन असेल तर त्या दृष्टीनं तुम्ही स्वतःचंही काही एक मूल्यमापन करणं, स्वतःचाही काही एक नवीन विचार मांडणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. एखादा समाज बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला असं दिसेल की राजकीय पक्षांचे नेते, प्रशासनातले लोक यांचा अत्यंत मोठा वाटा असतो आणि त्या सगळ्यांना सातत्यानं काही ना काहीतरी भूमिका बजावावी लागते. तुम्ही जर टीव्ही पाहिलात तर तुम्हाला असं दिसेल की राजकीय पक्षांचे अनेक प्रतिनिधी, धार्मिक संस्थांचे अनेक प्रतिनिधी अत्यंतिक प्रतिगामी विधानं समाजामध्ये करताना तुम्हाला दिसतात. साधं तुम्हाला एक उदाहरण मी देतो. मगाशी मी ज्यांचा उल्लेख केला त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकास लवांडेंचा, त्यांना झालेली मारहाण, शाई फेक हा वेगळा मुद्दा. ती शाई फेक ज्याने केली त्याला दुधाचा अभिषेक केला गेला त्याच्या चाहत्यांकडनं. ज्याच्यावर शाई फेक झाली त्याच्यावर दुधांचा अभिषेक केला गेला त्याच्या चाहत्यांकडनं. संजय गायकवाड ज्याने शिवीगाळ केली त्याच्या फोटोला चपलांचा हार घातला काही लोकांनी, म्हणून बुलढाण्यातल्या त्याच्या मतदारांनी त्याच्या फोटोला दुधाचा अभिषेक केला. म्हणजे दुधाचा वापर कशा पद्धतीने करू नये याची 3 उत्तम उदाहरणं मी तुम्हाला सांगितली. कदाचित त्याच शहरांमध्ये, त्याच गावांमध्ये, त्याच भागामध्ये माणसांना प्यायला दूध नसेल, लहान मुलांना घरात प्यायला दूध मिळत नसेल, पण या प्रकारचे अभिषेक करावेसे का वाटतात? तर अशा प्रकारचे अभिषेक करणं ही पवित्र गोष्ट आहे असं मानण्याकडे कल आहे. म्हणजे हार घालणं, स्वागत करणं, पुष्पगुच्छ देणं, पुस्तक भेट देणं ह्या स्वागताच्या व्याख्या नाहीत. दुधाचा अभिषेक करणं या स्वागताच्या व्याख्या लोकांच्या मनात आहे. याचा अर्थ असा आहे की आपण 21व्या 22व्या शतकामध्ये राहतो. तुमच्यापैकी अनेकांच्या हातामध्ये आयफोन, आणि अत्यंत चांगल्या दर्जाचे अँड्रॉइड फोन असतील. तुम्ही बघा, अनेक लोकांनी चेक करा, अनेकांच्या अँड्रॉइड फोनवर, आयफोनवर असलेले स्क्रीन सेव्हर काय आहेत, अनेकांचे डीपी काय आहेत, अनेकांच्या स्टेटसला असलेली वाक्य काय आहेत. आणि इथं जे तुम्ही लिहिलेलं आहे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले. हे जे लिहिलंय ना, हे फुल्यांनी लिहिलेलं, असंच बाबासाहेबांनी लिहिलेलं, असंच एखाद्या शाहू महाराजांनी लिहिलेलं आपल्यापैकी किती लोकांच्या मोबाईलमध्ये सापडतंय जरा एकदा तपासून पहा. 100रातल्या एकाही माणसाच्या मोबाईलमध्ये ते सापडण्याची शक्यता कमी आहे. आता तुम्ही काय म्हणाल, आमच्या मोबाईलमध्ये नाही, आमच्या मनामध्ये आहे. अरे तुमच्या मोबाईलमध्येच सापडत नसेल तर तुमच्या मनात सापडण्याची शक्यता फारच कमी आहे. आधी ते मोबाईलमध्ये सापडू द्या, मग तुमच्या मनामध्ये सापडेल. आणि हे राजकीय कार्यकर्त्यांनी करणं का गरजेचं आहे? कारण राजकीय कार्यकर्त्यांकडे लोक फार आशेने पाहतात. मी प्राध्यापक म्हणून काम करतो, डॉक्टर हातेकर प्राध्यापक म्हणून काम करत होते.
आमचा एका मर्यादित जगाशी संपर्क येतो. पण राजकीय कार्यकर्ता सकाळी उठल्यापासून रात्री पुन्हा घरी जाईपर्यंत समाजात जो बरा राजकीय कार्यकर्ता किंवा जी बरी राजकीय कार्यकर्ती आहे त्या बऱ्या राजकीय कार्यकर्त्यांकडे लोक अशा अपेक्षेने पाहतात की आपले जे जगण्याचे प्रश्न सुटत नाहीये ते सोडवण्याची काही एक क्षमता असलेले हे चांगले लोक आहेत. या चांगल्या लोकांवर जेव्हा इतर माणसं विश्वास ठेवतात तेव्हा त्या चांगल्या माणसांनी स्वतःचं आयुष्य नीट आरशामध्ये बघण्याची फार गरज असते. आणि म्हणून आपल्याकडे सतत स्वतःची प्रतिमा तपासणारा एक आरसा सातत्याने असण्याची गरज आहे. आजच्या घडीचा जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात हिंदू धार्मिक ध्रुवीकरण झालेलं आपल्याला दिसतं. तुम्ही ज्या ज्या गावातनं तालुक्यातनं खेड्यांमधनं आलेले असाल तिथं तुम्हाला हे मोठ्या प्रमाणात झालेलं दिसेल. गावागावांमध्ये अशी परिस्थिती होती एका काळापर्यंत की लोक गावातल्या लग्नातल्या व्यवहारांमध्ये हिंदू मुसलमानांचे व्यवहार एकत्र होत होते. कासार मुसलमान असायचा आणि गावातल्या देवाच्या सगळ्या गाव देवामध्ये लोक जसे देवळांमध्ये जायचे तसे फिरायला पण जायचे. हे हिंदूंमध्ये घडायचं, हे मुसलमानांमध्ये घडायचं. हे महाराष्ट्राच्या सगळ्या भागांमध्ये अत्यंतिक सातत्याने घडणारी जी गोष्ट होती. पण आपण हिंदू मुसलमान हे जे गायपट्ट्यातलं ध्रुवीकरण आणलेलं आहे हे गायपट्ट्यातलं ध्रुवीकरण हा महाराष्ट्राचा भाग नाही. तुम्ही साधं बघा, आपल्याकडची दहीहंडी, आपल्याकडची धुळवड, आपल्याकडचा गणपती किंवा आपल्याकडची ईद या सगळ्या सण समारंभांच्या मागे एक प्रकारचा सामोपचाराचा भाग होता. काही वेळेला आपल्याकडल्या लोकांमध्ये भांडणं झालेली नाहीत असं नाही. आपल्याही लोकांची डोकी फिरली आहेत, आपलेही लोक वेड्यासारखे वागलेले आहेत. पण आपल्याकडे अशा प्रकारचं लोकांचं वागणं कमी आहे. गेल्या 15 वर्षामध्ये भारतामध्ये गायपट्ट्यातल्या उत्तर भारतीय हिंदूंचं आणि उत्तर भारतीय मुसलमानांची जी गायपट्ट्यातली संस्कृती महाराष्ट्रातल्या लोकांनी स्वीकारली आहे ती संस्कृती स्वीकारल्यामुळे महाराष्ट्रातल्या पुरोगामित्वाला प्रचंड मोठ्या प्रमाणात खीळ बसलेला आहे. पानसरेंची हत्या झाली, दाभोलकरांची हत्या झाली. महाराष्ट्रामध्ये हे जेव्हा घडलं, दाभोलकर जेव्हा गेले त्यावेळेला काँग्रेसचं सरकार होतं. म्हणजे भाजपने त्याचा तपास लावला नाही याचं मला आश्चर्य वाटत नाही. काँग्रेसवाल्यांनी त्याचा तपास का लावला नसावा? काँग्रेसवाल्यांनी तपास लावला नाही, त्यावेळेच्या पोलिसांनी पाहिलं नाही. याचं कारण अशा प्रकारचा एखादा विवेकी माणूस, अशा प्रकारचा एखादा विवेकवादी माणूस मेला तर समाजाला फारसा काही फरक पडत नाही असं वाटण्यासारखी वृत्ती लोकांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून आपण सातत्याने हे लक्षात ठेवायला पाहिजे, लक्षात घ्यायला पाहिजे की एखादा दाभोलकर, एखादा पानसरे असा माणूस ज्या वेळेला समाजामध्ये मरतो त्यावेळेला फक्त एक माणूस मरत नाही, विचार करण्याची एखादी प्रवृत्ती मरते. इथे मोजक्या स्त्रिया आहेत पण मी त्यांच्या मार्फत इतर सगळ्याच रासपमध्ये काम करणाऱ्या इतर सगळ्या स्त्री कार्यकर्त्यांना आणि जे पुरुष आहेत त्यांनीही त्यांच्या घरी जाऊन घरातल्या स्त्रियांशी बोलावं असं मी त्यांना सुचवेल की तुमच्या घरामध्ये जो टीव्ही चालू आहे, सतत चालू आहे, मालिका सतत चालू आहे, त्या मालिकांमध्ये असलेली अशास्त्रीय गोष्ट, त्या मालिकांमध्ये असलेल्या अवैज्ञानिक गोष्टी आणि त्या मालिकांमधनं वाढणारं सांस्कृतिक मूर्खपणा याचा विचार तुम्ही कार्यकर्ते म्हणून सातत्यानं केला पाहिजे. तो जर तुम्ही कार्यकर्ते म्हणून केला नाही तर 2 प्रकारचं नुकसान होतं. एक म्हणजे जेवढा तुमचा वेळ त्या टेलिव्हिजनच्या मोहमायेमध्ये अधिक गुंतेल तेवढा तुमचा वेळ राजकीय कृतीसाठी कमी मिळणार आहे. आणि दुसरं म्हणजे जितकं अशास्त्रीय आणि अवैज्ञानिक गोष्टींवर तुमचं मन जास्त अवलंबून असेल तितकी तुमची समाजातली कृती ही कमी वैज्ञानिक आणि कमी शास्त्रीय आणि म्हणून कमी पुरोगामी होण्याची अतोनात शक्यता आहे. 2 मुद्दे मी तुमच्या समोर मांडतो आणि त्यानंतर मी थांबणार आहे. आणि मी जानकर साहेब तुमची परवानगी असेल तर आणि माझ्याकडे वेळ असेल तर मी काही प्रश्न लोकांना जर असतील तर मला प्रश्न घ्यायला आवडतील. 2 गोष्टी फक्त मी तुम्हाला सांगतो. एक म्हणजे आपल्याकडचे बरेच लोक महाराष्ट्रातले, देशातले जेव्हा सत्ता नसतात तेव्हा ते पुरोगामी असतात, सत्ता आली
की ते धर्म मार्तंडांच्या सोबत जातात, कारण त्यांच्या लक्षात येतं की सत्ता मिळवून देण्यासाठी धर्म मार्तंडांच्या मतांची गरज पडते. मी साधं तुम्हाला एक उदाहरण देतो. तुमच्यापैकी किती लोकांनी हे नीट पाहिलंय मला माहिती नाही. रेवदंड्याजवळ ते धर्माधिकारी नावाचे एक गृहस्थ आहेत बघा, त्यांचा टिळा आपले सध्याचे उपमुख्यमंत्री लावतात. ते एवढा खोल लावतात की इथं खड्डा पडला असेल त्यांना. आता बघा जरा तुम्ही चेक करा. तर ते जे रेवदंड्याचे धर्माधिकारी आहेत, त्या रेवदंड्याच्या धर्माधिकारींच्या घरी उद्धव ठाकरेंचं सरकार पडण्याच्या अगोदर काही दिवस एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळातले सगळे लोक गेले होते. तुम्ही फोटो चेक करा. हे एक उदाहरण. आणि एकनाथ शिंदेचं सरकार आल्यानंतर बेलापूर खारघर मध्ये त्या धर्माधिकारींच्या सत्काराचा कार्यक्रम झाला आणि प्रचंड उन्हामध्ये माणसं तडफडून मेली, पण त्या मेलेल्या माणसांचा काहीही तपास लागला नाही, त्याची कुठलीही चिकित्सा झाली नाही. एरवी एखादी साधी गोष्ट घडली, एखादा साधा राजकीय महत्वाच्या माणसाला खर्चटलं तरी सुद्धा सरकार सगळे पोलीस दल मागे लावतं, पण धर्माधिकारींच्या कार्यक्रमामध्ये जी गरीब आणि भक्तच माणसं जी उन्हामुळे मेली, त्या माणसांच्या मरण्याचा काहीही तपास झाला नाही. याचं कारण हा फक्त धर्माधिकारींचा प्रश्न नाहीये, हा धर्माधिकारींनी पोचलेल्या राजकीय सत्तेचा प्रश्न आहे. म्हणजे पुरोगामीत्वाचा विचार करणाऱ्या लोकांनी हे पाहिलं पाहिजे की आपण जेव्हा सत्तेचा विचार करतो तेव्हा सत्ता यानंतरच्या काळामध्ये पुरोगामी माणसांच्या हातात जाईल का? म्हणजे डावे असतील, रासप सारखे लोक असतील, राजनराजांच्या सारखे लोक असतील, राजू शेट्टींच्या सारखे लोक असतील, हे जे या समाजातले जगण्याचे प्रश्न महत्वाचे मानणारे लोक आहेत, त्यांना तुम्ही कायम असं सांगणार की तुम्ही रस्त्यावर लढा, तुम्ही आमची आंदोलनं करा, मतदान करताना मात्र आम्ही सत्तेतल्या पक्षाला आमचा QR कोड पाठवणार आहोत आणि त्यांनी पाठवलेल्या पैशावर त्यांना मतदान करणार आहोत. अशाने महाराष्ट्रामध्ये पुरोगामी राजकारण, पुरोगामी संस्कृतीकरण, पुरोगामी अर्थकारण निर्माण होण्याची काहीही शक्यता नाही. म्हणून दोन गोष्टी मोडून काढल्या पाहिजे. संस्कृती आणि धर्म यांचा सत्तेशी बसलेला मेळ मोडून काढणं आणि पुरोगामी लोकांनी फक्त आंदोलनं करायची आणि सत्तेत मात्र धर्मांधांनी बसायचं, हे जे द्वैत आपण निर्माण केलेलं आहे ते द्वैत महाराष्ट्रामध्ये मोडून काढलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे तुम्ही हे तपासून पहा की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या प्रकारची गुंडगिरी आहे, ज्या ज्या प्रकारचं गुन्हेगारीकरण आहे, ज्या ज्या प्रकारचं उद्ध्वस्तीकरण, बकालीकरण आणि भडंगीकरण आहे, हे सगळं करणारे लोक हे पुरोगामी विचारांच्या विरोधी काम करणारे लोक आहेत. त्यामुळे पुरोगामी विचारांच्या विरोधी काम करणाऱ्या लोकांच्या सोबत असणं, त्यांच्या छत्रछायेखाली असणं, त्यांच्याकडनं उपकृत होणं, याचा अर्थ महाराष्ट्र उद्ध्वस्त होण्यासाठी मदत करणं असा आहे. आणि म्हणून शेवटचा मुद्दा सांगून मी थांबतो की यानंतरच्या काळात खरं पुरोगामी असं महाराष्ट्राचं जे राजकारण आहे, ज्याच्यामध्ये परवाच्या आंदोलनातच आम्ही जानकर साहेबांच्या बरोबर होतो असं नाही, तेव्हाही मी त्यांना म्हटलं, आज या तुमच्या व्यासपीठावरनं पण मी सांगतो, भाषा समाज संस्कृतीच्या आंदोलनांपासून ते शेतकऱ्यांच्या कामगारांच्या प्रश्नांपर्यंत जे काही आंदोलन असतील त्या आंदोलनामध्ये आपण एकत्र लढणार आहोत, कारण आपण एका विचारांचे आणि एका अर्थाने सहोदर आहोत. अशा पद्धतीचा विचार माझ्या मनामध्ये आहे. या प्रकारची भावना मी आपल्या पुढे मांडतो. आणि म्हणून सरते शेवटी मराठी कारणाचा विचार करणारं, महाराष्ट्र धर्माचं पुरोगामी आणि खऱ्या अर्थाने शाहू फुले आंबेडकरांना मानणारं राजकारण आज घडीला महाराष्ट्रात 0% अस्तित्वात आहे. 0% अस्तित्वात आहे. कारण दोन्ही राष्ट्रवादी नामशेष व्हायच्या टप्प्याला आलेले आहेत. दोन्ही शिवसेनांचं आपण मराठी व्हायचं का हिंदू व्हायचं हे ठरत नाहीये. आंबेडकरवादी पक्षांची पण तीच गत आहे. डावे पक्ष त्यांच्या त्यांच्या कोपऱ्यामध्ये काम करतायत. आणि म्हणून आता जी पोकळी आहे ती पुरोगामी राजकारणाची पोकळी आहे. पुरोगामी समाज, पुरोगामी शिक्षण, पुरोगामी राजकारण आणि पुरोगामी संस्कृतीकरण या गोष्टी एकमेकांच्या हातात हात घालूनच जाऊ शकतात. ते करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे असं मी आपल्याला सुचवतो.
आणि थांबतो. धन्यवाद. जय मराठी, जय महाराष्ट्र. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. आता असं आहे बघा की आतापर्यंत आपल्याला काय वाटायचं की 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आहे, बरोबर. गेल्या 10-15 वर्षामध्ये तुम्ही बघा 26 जानेवारी हा सत्यनारायणाच्या पूजेचा अधिकृत दिवस आहे महाराष्ट्रातला. सगळीकडे 26 जानेवारीला लोक सत्यनारायणाची पूजा घालतात आणि लोकांचं कारण काय देतात की सगळ्यांना त्या दिवशी सुट्टी असते. सगळ्यांना सुट्टी असणारे वर्षात इतर दिवस आहेत की नाही? आहेत. प्रजासत्ताक दिन हा दिवस काय आहे? प्रजासत्ताक दिन हा दिवस मध्ययुगीन कालखंडातनं लोकशाहीमध्ये आपण आलो या एका मोठ्या परिवर्तनाचा उद्गार व्यक्त करणारा दिवस आहे. म्हणजे सत्यनारायणाच्या पूजेबद्दल माझं वैयक्तिक असं मत आहे की हा खर्चाचा आणि वेळेचा अपव्यय आहे. पण आता असं म्हटलं महाराष्ट्रामध्ये तर लोक म्हणतील की तू फार शहाणा झालास, कारण अजून आपल्या लोकांना तेवढा म्हणजे एकीकडे बामसेब सारखे लोक आहेत, एकीकडे अत्यंत टोकाचा विचार करणारे, हे सगळं ब्राह्मणी व्यवस्थेतनं निर्माण होतं असं मानणारे लोक आहेत. दुसरीकडे असं मानणारे लोक आहेत की जे जे धार्मिक आहे ते उत्तम आहे. आता याच्यामधनं माणसांना आपल्याकडे वळवण्याचा जो मार्ग आहे ना तो फार कठीण यासाठी आहे की आता गेल्या काही काळामध्ये सगळे धार्मिक उत्सव राजकीय पक्षांनी आउटसोर्स केलेले आहेत. म्हणजे तुम्ही सोसायट्यांमध्ये पण बघा, सोसायट्यांच्या सत्यनारायणाच्या पूजेमध्ये येणारा प्रमुख महत्वाचा माणूस हा तुमच्या भागातला आमदार किंवा तुमच्या भागातला नगरसेवक किंवा तुमच्या भागातला जिल्हा परिषदेचा मेंबर असतो, कारण त्याने 5-25 हजार मागच्या दरवाजाने दिलेले असतात. आणि लोकांना सुद्धा सर्व प्रकारच्या धार्मिक गोष्टी करायच्या आहेत, पण स्वतःच्या खिशाला फार तोशीस न लावता करायच्या आहेत. आता अशा वेळेला माणसांना उलट कसं वळवायचं? तर उलट वळवण्याचा मार्ग अत्यंत किचकट, अत्यंत वेळखाऊ असा आहे आणि तो माणसांशी संवाद साधत राहण्याचा आहे. तुमच्या घरातल्या माणसांशी बोलत राहणं, तुमच्या कुटुंबातल्या माणसांशी बोलणं, तुमच्या आसपासच्या माणसांशी बोलत राहणं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे तुम्हाला पटत नाही, जे तुम्हाला रुचत नाही, जे तुम्हाला अशास्त्रीय आणि अविवेकी वाटत आहे त्याच्यातनं आपण तरी किमान निसंदिग्धपणे दूर राहणार आहोत हे लोकांना सतत सांगत राहणं. म्हणजे कुणाच्या तरी बळजबरीने हे मी करतो आहे असं न करता जर माणसांनी टप्प्याटप्प्याने आपल्या बरोबरच्या माणसांना सांगण्याचा प्रयत्न केला तर तो बदल होईल असं मला वाटतं. पण तुम्ही म्हणता ते मला मान्य आहे की बदलाची प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ आणि अत्यंत किचकट आहे. तुम्ही जे मला विचारलं की अशा प्रकारची विचार करणाऱ्या माणसांची टीम करता येईल का, तर ते सहज शक्य आहे. जानकर साहेबांच्या बरोबर बसून महाराष्ट्रातल्या अशा बोलणाऱ्या 5-25 माणसांची यादी करणं शक्य आहे. पण मला तुम्हाला दुसरा मार्ग काय सुचवायचा आहे की दरवेळेला तुम्ही माझ्यासारख्या, म्हणजे मी तुमच्या परिवाराचाच भाग आहे असं स्वतःला मानतो, पण दरवेळेला तुम्ही माझ्यावर पण अवलंबून राहता कामा नये. आज जर इथं 150 माणसं आलेली आहेत तर पुढच्या शिबिरामध्ये या शिबिरात आलेल्या आणि ऐकणाऱ्या लोकांच्या पैकी किमान 15 तरी माणसं अशी तयार व्हायला पाहिजे की ज्यांनी रासपच्या लोकांशी, इतर माणसांशी आणि समाजातल्या लोकांशी इथे झालेली चर्चा आणि हा विचार लोकांपर्यंत बोललं पाहिजे. विचार करणारी माणसं तुम्ही आयात करू नका. विचार करणारी माणसं संघटनेमधूनच निर्माण व्हायला पाहिजेत. ती संघटनेतनं निर्माण झाली तर त्यांचा विचार पण उपजत राहतो, त्यांची संघटनेतली कमिटमेंट पण पक्की राहते आणि त्यांनी संघटनेत जे काही सांगितलेलं आहे ते लोकांना जास्त का पटतं, कारण संघटनेतल्या माणसांशी त्यांचं नातं पण आहे. त्यामुळे माझ्यासारखा माणूस, हातेकरांच्या सारखा माणूस, आम्ही तुमच्या सोबतच राहू. जिथे जिथे जानकर साहेब आम्हाला बोलावतील त्या प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये आम्ही उपस्थित राहू. पण रासपच्या टीम मधनं बोलणारे वक्ते, मांडणी करणारे अभ्यासक, एखादा संशोधन करणारा कार्यकर्ता, एखादा टिपण मांडणारा माणूस असा जर निर्माण झाला, स्त्री पुरुष कार्यकर्ते निर्माण झाले तर मला वाटतं त्यातनं पक्ष जास्त वाढतो. कारण पक्ष वाढण्यासाठी आणि समाजापर्यंत खोलवर पोहोचण्यासाठी ज्याला पक्षाची आयडिओलॉजी माहिती आहे
आणि ज्याला महाराष्ट्राचा प्रागतिक विचारांचा वारसा पण माहिती आहे, असा दुहेरी मेळ घालणारा जो माणूस आहे तो जास्त उपयोगाचा आहे. त्यासाठी लागणारी जी काही मदत आहे ती मी माझ्या पातळीवर करेन. बघ, पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यासाठी एक युवक म्हणून तू स्वतःच्या आयुष्याचे निर्णय रॅशनली घेतोस का, विवेकी पद्धतीने घेतोस का? हे तुझं लग्न झालंय का? नाही झालं ना, म्हणजे तुला पुरोगामी होण्याची संधी आहे आता. म्हणजे तुझं लग्न करताना जर तुझ्या घरच्यांनी हुंडा मागितला तर तू काय करशील मला सांग. म्हणजे पुरोगामी होण्याचं एक पाऊल तू पार पाडलेलं आहेस. आता हे तू सांगतोयस हे फार कठीण आहे, कारण आमच्या शाळेमध्ये पण ते हुंडा विरोधी चळवळवाले लोक यायचे आणि शाळेतल्या मुलांना विचारायचे तुम्ही हुंडा घेणार का? तर चौथीतल्या मुलांना काय अक्कल असते हुंडा नावाच्या गोष्टीची? मुलं हो म्हणायचे. तर त्यामुळे आता तू मोठा आहेस तर तू घरात असं सांगू शकतोस की मी जर हुंडा घेतला नाही तर माझ्या लग्नामध्ये अक्षता टाकण्यासाठी येणारा पहिला माणूस महादेव जानकर असतील. हे जर तू सांगितलंस तर कदाचित तुझ्या आई वडिलांना ते पटण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता तुझ्या आयुष्यात येणारी तुझी जी पार्टनर आहे, तुझ्या जे घरातले लोक आहेत कसे आहेत मला माहिती नाही, पण या सगळ्या लोकांशी तुझा संवाद असणं, आणि तुला समजा असं वाटतं आता तुला बहीण आहे का, शिकली आहे का, त्यामुळे तुझ्या घरातली बहीण, बऱ्याच बहुजन कुटुंबांमध्ये मी असं पाहतो की बहुजन कुटुंबामधला मुलगा इंजिनिअरिंगला जातो, मुलगी BA ला जाते, आणि बहुजन कुटुंबातल्या मुलाला पण त्याचं वाईट वाटत नाही, आईला पण वाईट वाटत नाही, बापाला पण वाटत नाही, कारण लोकांनी गृहीत काय धरलेलं असतं, नाहीतरी पोरीच्या लग्नात खर्चच करायचा आहे, मग आता तिच्या शिक्षणावर पैसे वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही. तुम्ही जर एका पुरोगामी कुटुंबातले तरुण असाल तर तुमच्या तुलनेमध्ये तुमच्या बहिणीवर अन्याय होतोय का नाही हे तुम्हाला कळणं तुमच्या दृष्टीनं गरजेचं आहे. आणि फक्त बहिणीला नाही, तुमच्या घरात येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला. आणि या दृष्टीनं स्त्री पुरुष समानता ही बोलण्याची गोष्ट नाही, जगण्याची गोष्ट आहे. हे एक तुला पुरोगामी पाऊल तुझ्या आयुष्यामध्ये तू उचललं पाहिजे. मला मुळात आनंद याचा आहे की राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असा प्रश्न विचारणारा कार्यकर्ता आहे, याचं मला कौतुक आहे. कारण आपल्याकडे कसे कार्यकर्ते आहेत, त्या हगवणे नावाच्या मुलीच्या नवऱ्यासारखे कार्यकर्ते आहेत, बरोबर, जिच्या नवऱ्याला फॉर्च्युनर दिली जाते आणि दादाच्या हातनं त्या फॉर्च्युनरची चावी दिली जाते, आणि मग दादा असं विचारतात की अरे काय प्रेमाने घेतली का बळजबरीने घेतली? तर तुम्ही मला सांगा, प्रेमाने फॉर्च्युनर देणारा माणूस जन्मालाच यायचा आहे, अजून बळजबरीनेच फॉर्च्युनर देतात लोक, कुणी प्रेमाने देत नाही. आणि एवढं करून शेवटी 4 वर्षानंतर ती मुलगी आयुष्यातनं उठलेली आहे. म्हणजे हे सगळं भपकेबाजी, आणि या सगळ्यातनं जर तू तरुण म्हणून बाहेर पडलास तर तू पुरोगामी युवक होशीलच, पण जानकर साहेब तुमच्या पक्षाला पण हा मुलगा ऍसेट म्हणून उपयोगी पडेल. फक्त तो कुठे जाणार नाही याची काळजी घ्या. कारण इकडे बाहेर साताऱ्यात पण बरीच गिधाडे थांबलेली असतील, काळजी घ्या तुमच्या लोकांची. महिला प्रश्न विचारत असताना पुरुषांनी ऐकू नये असं नाहीये, मागच्या पुरुषांनी लक्ष द्या, कारण ते कदाचित तुमच्या घरातल्या स्त्रियांच्या पण उपयोगाचा आहे. त्यांनी जो प्रश्न 2 भागात विचारला त्यातला पहिला भाग जो आहे तो म्हणजे स्त्रियांचा राजकारणामधला सहभाग वाढणं. एक आपण सगळ्यांनी लक्षात घेऊया की बायका राजकारणात आल्या किंवा पुरुष राजकारणात आले की ते आपोआप पुरोगामी होतात असं नाही. जर धार्मिक पुरुष असेल, गुंड पुरुष असेल, बदमाश पुरुष असेल तर तो राजकारणात येऊन जास्त धार्मिक, जास्त गुंड, जास्त बदमाश होतो. आणि हेच बाईला पण लागू आहे. म्हणजे आपल्यापैकी काही लोकांना असं वाटलं होतं 93 साली 73वी 74वी घटना दुरुस्ती आल्यानंतर की स्त्रिया राजकारणात आल्यानंतर राजकारण भ्रष्टाचार मुक्त होईल. असं झालेलं नाहीये. आपल्या असं लक्षात आलंय की बायका सुद्धा तेवढ्याच यशस्वीरित्या भ्रष्टाचार करू शकतात, असं त्यांनी काही ठिकाणी दाखवून दिलेलं आहे, हे तुम्ही पाहिलं असेल. पण जरी त्यांनी भ्रष्टाचार केलेला असला तरी सुद्धा 50% स्त्रियांना राजकारणामध्ये येऊन स्वतःचे पाय रोवण्याची संधी असली पाहिजे. कारण पुरुषांना जशा राजकारणात चुका करण्याची संधी आहे तशी बाईला पण असली पाहिजे. मग ती बाई पुरोगामी असेल, प्रतिगामी असेल, त्या बाईने समाजाचं नीट एक्सपोजर घेतलं असेल नसेल हा वेगळा भाग.
दुसरा जो मुद्दा ताई तुम्ही मांडलात तो मला महत्वाचा वाटतो की धार्मिक राजकारण वाढलेलं असताना स्त्रियांना किंवा कोणालाच काहीही सांगणं कठीण होऊन बसलेलं आहे. अनेक ठिकाणी मला माहित नाही, आता काही स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या पण भावना माझ्यामुळे दुखावल्या जाणार, स्त्रियांच्या जास्त, की सत्संगाला जाणाऱ्या बायकांचं प्रमाण खूप आहे. म्हणजे सुनेचा त्रास नको म्हणून सासू सत्संगाला जाते, सासूचा त्रास नको म्हणून सूत सत्संगाला जाते. तुमच्या एकमेकींच्या भांडणापेक्षा सत्संग जास्त डेंजरस आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यापेक्षा तुम्ही एकमेकींच्या झिंज्या उपटणं थोडंफार फायद्याचं आहे. म्हणजे केसाचं तेलवाल्यांचा पण थोडा धंदा वाढेल, तुमचा पण वेळ आनंदात जाईल आणि धर्माच्या नादाला तुम्हाला लावून जे तुमचं धार्मिक तैनाती फौजेमध्ये रूपांतर होत आहे ते तैनाती फौजेमधलं रूपांतर थांबेल. तुम्ही ग्रामीण महाराष्ट्रामध्ये बघा, आतापर्यंत धार्मिक दंगली जेव्हा व्हायच्या त्यावेळेला पुढाकार घेणाऱ्यांमध्ये पुरुष होते. गेल्या 10 वर्षांमध्ये या प्रकारच्या गोष्टींमध्ये पुढाकार घेणाऱ्या सर्व पक्षीय बायका आहेत. म्हणजे आपण बायकांना पुरोगामी नाही केलं, बायकांमधला धार्मिक राक्षस आपण जागा केला आणि पुरुष राक्षसी पद्धतीने वागू शकतो तर बाई का वागू शकत नाही, या पद्धतीची विकृत स्पर्धा आपण स्त्री आणि पुरुषांमध्ये निर्माण केली आहे. म्हणजे पुरुष शहाणा व्हायलाच पाहिजे, पण पुरुषाच्या शहाणपणापेक्षा, पुरुषाच्या प्रागतिकतेपेक्षा बाईची प्रागतिकता जास्त महत्वाची आहे. कारण स्त्रीच्या प्रागतिकतेचा घरावर जास्त परिणाम होतो. पुरुषाचा वावर समाजात जास्त आहे, स्त्रीचा वावर कुटुंबात आणि परिसरात जास्त आहे. त्यामुळे एक स्त्री बदलल्यानंतर अनेकांच्या आयुष्यात परिणाम होतो. त्यामुळे ताईंनी विचारलेला प्रश्न जो आहे तो सगळ्याच स्त्रियांनी आणि सगळ्या पुरुषांनी पण विचार केला पाहिजे की घरातल्या बाईला कुठेतरी गुंतवून ठेवायचं म्हणून तू सत्संगाला जा, तू यात्रेला जा, तू अमुकच कर. म्हणजे अशाही बायका मी पाहिलेल्या आहेत की ज्या मार्गशीर्षाच्या महिन्यात 4 गुरुवार, ते जे काही 4-5 गुरुवार आहेत ते करतात आणि 3 जानेवारीला सावित्रीबाईंच्या नावाने चिरी लावतात. म्हणजे तुम्ही एकदा ठरवा की तुम्हाला मार्गशीर्षातले गुरुवार करायचे आहेत का सावित्रीबाईंच्या मार्गाने जायचंय. दोन्ही रस्ते 2 पूर्ण वेगळ्या दिशेने जातात. मार्गशीर्षातला गुरुवार हे नवीन कॉमर्स आहे, तुम्ही लक्षात घ्या. मार्गशीर्षातल्या गुरुवारामुळे कोणाचा फायदा होतो? साबुदाणे विकणाऱ्या माणसाचा फायदा होतो, फण्या विकणाऱ्या माणसाचा फायदा होतो, कारण त्या फण्याचं तुम्ही वाण देताय सगळ्या इतर बायकांना. हे जे आहे तुम्ही ठरवलं पाहिजे की मी सावित्रीची लेक आहे 3 जानेवारीला आणि मी लक्ष्मीची भक्त आहे मार्गशीर्षामध्ये, असं 2 दगडावर पाय ठेवून चालणार नाही. तुम्हाला एकच ठरवायला पाहिजे. तसंच पुरुषांना पण लागू आहे. पुरुषांनी म्हणजे आता मी सातारा जिल्ह्यात आहे, तुमच्यातले किती बहुजन या मनोहर कुलकर्णींच्या नादाला लागून वाया गेलेले आहेत मला माहिती नाही, पण जर गेलेले असतील तुमच्यातले कुणी तर जानकर साहेब या शिबिराच्या नंतर 2 तास त्यांच्याबरोबर स्वतंत्रपणे बसा. तुमच्या काँग्रेसच्या लोकांना पण सांगा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांनीच ही सगळी घाण या जिल्ह्यात आणि नंतर महाराष्ट्रात निर्माण केलेली आहे. म्हणजे तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेणार, तुम्ही संभाजी महाराजांचं नाव घेणार आणि तुम्ही मनोहर कुलकर्णीचे धारकरी होणार तर तुम्ही पुरोगामी महाराष्ट्राचे वारस नाही. तुम्ही धर्मांध महाराष्ट्राचे, मनुवादी महाराष्ट्राचे वारस आहात. काहीतरी एकच, म्हणजे बायकांनी मार्गशीर्षातले गुरुवार आणि 3 जानेवारी यातलं एकच निवडायचं आहे आणि पुरुषांनी शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र धर्म किंवा मनोहर कुलकर्णीचं धारकरीपण यातलं एकच निवडायचं आहे. 2 दगडांवर पाय ठेवला तर खाली पडाल आणि खूप सुजायला होईल. ती जरा काळजी सगळ्या मंडळींनी घ्या, अशी विशेषतः मी पुरुषांना विनंती करतो.